आपण काय करतो की मातीतला CN रेशो काय आहे हे आपल्याला आपण सॉइल ॲनालिसिसमध्ये बघतो किंवा कंपोस्टमध्ये बघतो. CN रेशो काय, कार्बन नायट्रोजन रेशो काय आहे. पण पानातला कधी बघितलाय का हो? नाही कोणी बघत शक्यतो. प्लांट ॲनालिसिस करताना त्याच्यातला कार्बन आणि नायट्रोजन याचं ॲनालिसिस करायचं, टोटल नायट्रोजन आणि कार्बन. आणि तो जो रेशो जो आहे तो जर कार्बनच्या फेवरमध्ये असेल तर पानं जाड असतात, आणि तो जर नायट्रोजनच्या फेवरमध्ये असेल तर पानं लुसलुशीत असतात. आणि अशी लुसलुशीत पानं ही कीड रोगाला लगेच बळी पडतात. मग कार्बन जर झालेला असेल, आणि दुसरा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग की हा म्हणजे कार्बन वाढला पिकाच्या पानांमधला म्हणा किंवा एकूण सगळ्या शरीरामधला नायट्रोजनच्या तुलनेत, तर आपोआप झाड मॅच्युरिटीकडे जातं. म्हणजे मी मगाशी उत्पादकता तुम्हाला जे म्हटलं की फ्लॉवरिंगकडे जातं झाड. मॅच्युरिटीकडे जातं म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबते आणि फ्लॉवरिंगकडे जातं, आणि मग आपोआप त्याचं रूपांतर हे फळ फुलं हे सगळं तयार होण्यामध्ये होते. म्हणून उत्पादकता वाढते. म्हणजे हा रेशो मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं आहे.